नमस्कार, डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चिकन बनवणार आहोत। तर या ठिकाणी ताटामध्ये आम्ही हे जे चिकन घेतलंय ना, अर्धा किलो चिकन घेतलं आहे। याला आपण मॅरिनेट करायला घेऊया। स्वच्छ धुवून असं आम्ही आधीच घेतलेलं आहे, त्यामुळे ह्याला फक्त मॅरिनेट करायचं बाकी आहे। आणि मॅरिनेट करण्यासाठी हे आपण या ठिकाणी कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आहे, आलं घेतलं आहे आणि लसूण आहे, कढीपत्ता आहे। हे सर्व आपल्याला जरा त्याचा ठेचा बनवून या चिकनला मॅरिनेट करायला वापरूया। आलं लसूणचा ठेचा बनवेपर्यंत पॅन मध्ये आम्ही हे काही पदार्थ भाजण्यासाठी घेतले आहेत। या ठिकाणी आम्ही 2 मोठे चमचे धने घेतले आहेत, 1 छोटा चमचा तीळ घेतले आहेत, बडीशोप 1 छोटा चमचा घेतला आहे, 2 तमालपत्र घेतले आहेत, दगडफूल घेतले आहे, जायपत्री घेतली आहे, 1 वेलची आहे आणि 1 गरम मसाल्याची वेलची आहे, जायफळचा 1 छोटासा तुकडा आहे आणि काळी मिरी आहे, 5-6 लवंग आहेत आणि दालचिनी आहे आणि हे आहे दगडफूल। 2 छोटे चमचे खसखस आम्ही या ठिकाणी घेतली आहे। हे सर्व साहित्य आपल्याला गरम मसाल्याचे या पॅन मध्ये गरम करून घ्यायचे आहेत। आपल्याला मी सांगू इच्छितो, आलं लसूणचा ठेचा आम्ही या ताटामध्ये करून घेतलेला आहे। चवीनुसार मीठ सुरुवातीला आपण लावून घेऊया चिकनला। हा लिंबू सुद्धा अर्धा आपल्याला पिळून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही लिंबू पिळून वापरत आहोत। हा बाजूच्या ताटामध्ये आम्ही आलं लसूण मिरचीचा ठेचा बनवला होता, तो सुद्धा यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे। हा सर्व ठेचा जो आहे या चिकनला मॅरिनेट करण्यासाठी वापरत आहोत। 1 अर्धा लिंबू वापरला आहे, चवीनुसार मीठ आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा। बघा, या चिकनच्या सर्व पीसेस मध्ये आहे ना, आपल्याला हा आलं लसूण मिरचीचा ठेचा जो आहे ना, तो चांगला लागला पाहिजे असा आपल्याला तो भरायचा आहे, जेणेकरून आतमध्ये पण या चिकनला चांगली चव येईल। आपण हे ताट मॅरिनेट केलेलं तसंच ठेवूया 15 ते 20 मिनिटांसाठी। पॅन मधील जिन्नस सर्व आपण परतून घेऊया, म्हणजे भाजायला घेऊया, चांगल्या प्रकारे भाजून घेऊया काविलच्या साहाय्याने। फक्त ते कसं आपल्याला दिसण्याकरिता मी आहे ना, जरा वेगवेगळी अशी रचना या पॅन मध्ये आपल्याला दाखवण्याकरिता केली होती। हा सुका गरम मसाला याचा सुगंध चांगला दरवळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, करपवायचा नाही। हे सर्व जिन्नस भाजून झालेले आहेत, आपण या ताटामध्ये वेगळे करून घेऊया, म्हणजे काढून घेऊया। आणि मग ह्याच पॅन मध्ये आपल्याला 2 मोठे चमचे आपल्याला तेल वापरायचं आहे। दुसरा पण मोठा चमचा वापरला आहे। हा जो कांदा आहे ना, 2 मोठे कांदे आम्ही या ठिकाणी असे उभे कापून घेतलेले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही हा कांदा या पॅन मध्ये ऍड केलेला आहे। फ्राय करून घ्यायचा आहे, संपूर्ण कांदा फ्राय होईपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे तेलामध्ये। पॅन मधील कांदा सर्व फ्राय करून झालेला आहे। आपण पाहू शकता सर्व कांदा फ्राय करून झाल्यावर आपण हा डिश मध्ये काढायचा आहे। त्यासाठी या पॅन मधील तेल एका बाजूला करून घेऊया। पॅन मधील कांदा आम्ही एका बाजूला केला आणि तेल सुद्धा एका बाजूला केलेला आहे। फ्राय केलेला कांदा त्या बशीमध्ये काढून घेत आहोत, आपण पाहू शकता। पॅन मधील कांदा आम्ही या ताटामध्ये काढून घेतलेला आहे। मग नंतर या शिल्लक राहिलेल्या पॅन मधील तेलामध्ये आपल्याला फोडणी घालायची आहे चिकन। सुरुवातीला आम्ही 1 तमालपत्र या तेलामध्ये टाकत आहोत, 1 दगडफूल टाकला आहे आणि मग हा अर्धा चिरलेला कांदा आणि कढीपत्ता यामध्ये ऍड केलेला आहे। आपण हे परतून घेऊया, चांगल्या प्रकारे परतून घेऊया। कांदा चांगल्या प्रकारे ट्रान्सपरंट झालेला आहे पॅन मधील। आपण चला 1-1 चिकनचे पीसेस आहेत ना ऍड करूया। जास्त बारीक तुकडे न करता जरा मध्यम आकाराचे तुकडे ठेवलेले आहेत पीसेस। पीसेस आपण शिजवून घेऊया, म्हणजे चावीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण जरा परतून घ्यायचे, जेणेकरून सर्व चिकनच्या पीसेसला जे तेल आहे, कांदा आहे, ते सगळं लागेल। 5 ते 7 मिनिट आपल्याला हे चिकन, पॅन मधलं चिकन चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे। चिकन चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून झालेलं आहे। आपण यामध्ये जरा मसाले ऍड करूया। 1 छोटा चमचा हळद आम्ही या ठिकाणी ऍड केली आहे। देगी लाल मिरची 1 छोटा चमचा वापरत आहोत। अजून थोडासा 1 चमचा वापरला तरी चालेल। किचन किंग मसाला 1 चमचा वापरा। अजून 1 चमचा किचन किंग मसाला वापरत आहोत। एकूण 2 चमचे किचन किंग मसाला टाकला। 1 चमचा धने पावडर आपण ऍड करूया। जिन्नस आपण हे सर्व परतून घेऊया, मिक्स करून घेऊया। अजून काही शिजायचं बाकी आहे, पण तोपर्यंत आपण हे चांगलं असं मसाल्यामध्ये परतून घेतलं ना, तर फ्लेवर छान येईल।
वाव, खूपच छान असं लाल लाल रंगाचं हे चिकन या पॅनमध्ये दिसत आहे. परतून चांगल्या प्रकारे झालेलं आहे. आपण या वेळेला आपण यामध्ये जी कलेजी बाकी ठेवली होती ना ती कलेजी ॲड करूया. जर सुरुवातीला कलेजी ॲड केली असती ना तर त्याचं पीठ झालं असतं. पीठ झाल्यामुळे असं तर मग त्याची चव घेता आली नसती. म्हणून आम्ही थोड्या वेळाने हे चिकन मध्ये कलेजी टाकलेली आहे. जरा ती एका बाजूला आपण शिजायला ठेवायची तिथेच आणि त्याला सुद्धा मसाला लागेल असं परतून घ्यायचं. आणि सर्व पीसेस तर ऑलरेडी शिजून झालेली आहेत. थोडेसे शिजायचे बाकी असतील तर आपण थोडंसं पाणी ॲड करूया. 1 पेला पाणी टाकलं तरी चालेल. तसं चिकनला स्वतःचं असं पाणी सुद्धा सुटतं. पण आपण 5-10 मिनिटांसाठी एक झाकण ठेवूया. चला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. सुका गरम मसाला या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊया. चला या मिक्सरच्या भांड्यात सुका मसाला जरा फिरवून आणूया. हा मिक्सरला लावून आणल्यानंतर असा सुका गरम मसाला दिसतो. आपण ह्यामध्ये हा जो कांदा फ्राय करून घेतलेला ना तो सुद्धा ॲड करून घेऊया. सुरुवातीला कांदा ॲड नाही करायचा मिक्सरमध्ये. आधी सुका गरम मसाला ॲड करायचा आणि मग तो मिक्सरमध्ये बारीक केल्यावर हा ओला कांदा ॲड करायचा. ह्याच्यावर झाकण ठेवून आम्ही जरा फिरवून आणायच्या आधी आणि त्यावर जरा ही फ्रेश कोथिंबीर ठेवायची. आपण हे जरा झाकण लावून जरा बारीक करून आणूया. हे पहा, आम्ही हे मिक्सरला लावून आणल्यानंतर हे फिरवून आणलेलं कांदा अशा प्रकारे दिसतो. ही ग्रेव्ही आहे ना ती आपण कांदा आणि गरम मसाला याची बनवलेली आहे मिक्सरमध्ये. आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये या मिक्सरच्या भांड्यात हे 2 टोमॅटो वापरायचे आहेत. चला टोमॅटो कापून झालेले आहेत. झाकण ठेवून हे सुद्धा आपण जरा मिक्सर लावून आणूया. चला मिक्सरला लावून आणल्यानंतर हे पहा अशा प्रकारे हे ग्रेव्ही दिसते मिक्सरमध्ये आपण बनवलेली. 10 मिनिटं झालेली आहेत. आपण हे झाकण बाजूला करूया. वाव, खूपच लाल लाल रंगाचं हे चिकन झणझणीत असं झालेलं दिसतंय. चला आपण मागाशी म्हणजे आपण जी ग्रेव्ही बनवली आहे ना ते टाकण्या अगोदर जरा हे चिकन परतून घेऊया. पॅनमध्ये हे चिकन परतून घ्यायचं आहे. शिजलं चिकन सुद्धा चांगलं शिजलेलं आहे आणि त्यामधील सर्व मसाले सुद्धा चांगले असे शिजलेले आहेत. आपण हे मिक्सरमधील ग्रेव्ही यामध्ये ओतून घेतलेली आहे. आपण पाहू शकता सर्व ग्रेव्ही आपल्याला यामध्ये वापरायची आहे. चला आपण हे जरा परतून घेऊया. ही ग्रेव्ही या चिकनला लागेल अशा पद्धतीने आपण सावकाश सावकाश जरा परतून घ्यायची. मिक्सरच्याच भांड्यात पाणी ओतून आपण टाकलं तर मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला सुद्धा त्यामध्ये ॲड होईल. चला आपण हे पाणी टाकून झाल्यानंतर जरा चांगलं असं परतून घेऊया जेणेकरून ढवळायला सुद्धा इझी होईल. या चिकनला छान प्रकारे उकळी सुद्धा आलेली आहे. आपण या चिकन या पॅनमध्ये टाकलेले सर्व जे मसाले आहेत ना अजून चांगले शिजण्याकरिता आपण 10 मिनिटांसाठी परत एकदा झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीक आणि गॅस स्लो करा. 10 मिनिटं झाली आहेत. झाकण बाजूला करून पाहूया. सुंदर दिसत आहे चिकन. 10 मिनिटानंतर झाकण काढल्यानंतर ह्याच्यावर आपण जरा कोथिंबीर जरा शिवरून घेतलेली आहे. परतून घेऊया आपण जरा. छान असं वाफाळलेलं हे चिकन वाढून घेऊया. आपण हे बनवलेलं चिकन कोरमा आपण पाहू शकता खूपच सुंदर दिसत आहे. वाव, खूपच सुंदर दिसत असलेले चिकन कोरमा आपण डिश मध्ये काढून घेऊया. वाव, ही चिकन कोरमा मध्ये आम्ही शिजवलेली ही लेग पीस पहा. वाव, खूपच सुंदर लेग पीस तयार झालेली आहे ना चिकन कोरमा विथ लेग पीस. ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा.